नहीं बोले थे। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं धम्मं संघं नमस्कार. तर आजच्या या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत करतो मी. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आपलं हे आता विशेष सत्र आहे आजचं. विशेष म्हणण्यापेक्षा चर्चा सत्र म्हणू आपण याला. आज आपल्याला काही शिकायचं नाही नवीन किंवा काही नाही, कारण इथे सगळे शिकलेले लोक आलेत. काय शिकलेले लोक आलेत? सती साधना, जागृतीची साधना, काही बेसिक गोष्टी बहुतेक सर्वांना माहिती आहेत असे लोक या ठिकाणी आहेत आणि अनुभवी आहेत. गेल्या वर्षी आपण मराठीची 35 सत्र घेतली. गेल्या वर्षी मराठीमध्ये 35 सत्र घेतली, सोमवार गुरुवार सोमवार गुरुवार. त्याच्यानंतर आपण हिंदीमध्ये 40 सत्र घेतली. त्याच्यानंतर आपण गेल्या महिन्यात एक नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि तो आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे. त्याला मी सती साधनेची लेव्हल 1, 2, 3 असं म्हणतो. L1, L2, L3. त्याच्यामध्ये मराठी लोकांसाठी मी ML1 म्हणजे मराठी लेव्हल 1 ऑफ सती साधना, ML2 आणि ML3 असे त्याचे 3 भाग केलेले आहेत. आणि या 3 भागामध्ये, या 3 लेवलमध्ये आपण सती साधना हा विषय काय म्हणणार लेवल वाईज त्याचे एक स्तर केलेले आहेत. त्या लेव्हल प्रमाणे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या लेव्हल्स तयार झालेल्या आहेत, तयार केलेले नाही. त्या लेव्हल आपोआप तयार झालेले. आणि त्याचा जो बेस आहे ती आपली मराठीची 35 सत्र आहेत किंवा हिंदीची 40 सत्र आहेत किंवा त्याच्या आधी पण आपण काही असे म्हणजे इथे आपल्या रूममध्ये वर्ग घेत होतो. आणि त्याच्याही आधी मी 1-1.5 वर्ष आग्रा आणि दिल्ली या ठिकाणी सत्र घेण्यासाठी जात होतो. तेव्हा मी सती साधना सत्र त्याला म्हणत नव्हतो, त्याला सम्यक साधना सत्र म्हणायचो, परंतु ते सती सांगायचो त्या ठिकाणी. आणि त्याच्या आधी मी छोटी मोठी सत्र घेत आलेलो आहे आणि त्याच्याही आधी मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केलेली आहे. आणि ही सुरुवात केलेली आहे 2000 मध्ये. म्हणजे त्यावेळेला मला सापडलं पहिल्यांदा आपण श्वास घेत नाही, आपण श्वास सोडित नाही, नैसर्गिकपणे हे शरीर श्वास घेतं, नैसर्गिकपणे श्वास सोडतं. हा एक त्यावेळेला मला तो अनुभव आता मी त्याच्यातून मिळालेला आनंद किंवा त्याच्यातून मिळालेली ऊर्जा मी आपल्याला शब्दात सांगू शकत नाही. 2000 साली मी त्रैलोक्य बौद्ध महासंघाच्या एका प्रोजेक्टमध्ये कोल्हापूरला सुपरविजनच्या कामासाठी होतो कोल्हापूरमध्ये. आणि तिथे एक ऑफिस घेतलं होतं आणि त्या ऑफिसमध्ये मी एकटाच राहायचो बहुधा. आणि मधून अधून तिथे वर्ग व्हायचे, धम्मवर्ग व्हायचे. त्या काळामध्ये मला एकांतवास भरपूर मिळाला, म्हणजे एकटं राहण्याची संधी बरीच मिळाली. त्याच्यामुळे मी ही जी प्रॅक्टिस आहे, ज्याला मेडिटेशनची प्रॅक्टिस त्याला म्हणायचो आपण किंवा ध्यान साधना म्हणायचो, ही ध्यान साधना मेडिटेशनची प्रॅक्टिस, वेगवेगळ्या ध्यान साधना, वेगवेगळ्या मेडिटेशनच्या प्रॅक्टिसेस मी त्या ठिकाणी करायचो, करून पाहायचो, वाचन चालायचं.
आणि अजून एक महत्वाचं काम मी त्या ठिकाणी केलं की अनुवादाचं जे काम आहे, जे लोक आता त्रैलोक्य बौद्ध महासंघाशी कनेक्टेड आहेत त्यांना माहिती आहे की सुबुतींचे लेक्चर्स आहेत नो युअर माइंड. तर नो युअर माइंडचे लेक्चर्स अनुवादित करायचं काम मी त्या कोल्हापूरमध्ये केलं. मला भरपूर वेळ मिळाला त्यामुळे मी स्वेच्छेनं ते काम हातात घेतलं सुपरविजनचं काम करता करता. तर अशा वेगळ्या पद्धतीनं मला तिथे एक असा एक अनुकूल परिस्थिती मिळाली आणि माझी ही मेडिटेशनची प्रॅक्टिस खूप वेळ द्यायचो त्यावेळेला. खूप वेळ द्यायचो. सुपरविजनचा असा काही कामाचा लोड नव्हता माझ्याकडं, कारण असं बाकीचे जे होते काम पाहणारे असिस्टंट म्हणणार नाही मी त्यांना, तर तेच सगळं काम बघायचे. माझं फक्त सुपरविजन असायचं त्याच्याकडे. तर मला भरपूर वेळ मिळायचा, त्याच्यामुळे प्रॅक्टिस भरपूर व्हायची, अभ्यास भरपूर व्हायचा. तर एक दिवस अचानक मला असं जाणवलं, अचानक जाणवलं की आपण श्वास घेत नाही, आपण श्वास सोडत नाही. श्वास नैसर्गिकपणे आत येतो, नैसर्गिकपणे बाहेर पडतो. एवढा सोपा अनुभव होता तो. परंतु त्या श्वासाला धरून मी इतका आतमध्ये उतरलो नैसर्गिकपणे, तोच स्टार्टिंग पॉइंट आहे आपल्या सती साधनेचा. तो स्टार्टिंग पॉइंट आहे. त्याच्यानंतर मग एक दोन तीन वर्षांनी मी एक त्याच्यावर लेख लिहिला, सम्यक आनापान सती. सम्यक आनापान सती लेख लिहिला आणि तो सम्राटमध्ये प्रसिद्ध झाला होता. तर तो सम्राटमध्ये तो लेख प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला जवळपास 30-40 फोन आले की तुमचा लेख आम्हाला खूप आवडला. तो लेख आपण जीवनाच्या 3 गाथा या पुस्तकामध्ये परिशिष्ट म्हणून टाकलेला आहे. जीवनाच्या 3 गाथामध्ये परिशिष्ट म्हणून टाकलेला आहे. तर हा जो बेसिक अनुभव आहे की आपण श्वास घेत नाही, आपण सोडत नाही, नैसर्गिकपणे श्वास येतो जातो. ह्या श्वासाला, ह्या नैसर्गिक श्वासाला मी अनात्म आन अनात्म अपान म्हटलं. अनात्म, अनात्म म्हणजे आत्म म्हणजे मी, सेल्फ, आणि अनात्म म्हणजे नॉट सेल्फ, म्हणजे मी नाही. म्हणजे आपण श्वास घेत नाही, आपण श्वास सोडत नाही, श्वास नैसर्गिकपणे येतो, नैसर्गिकपणे बाहेर पडतो, त्याला मी अनात्म श्वास असं त्या ठिकाणी संबोधलेला आहे. मग ह्या अनात्म श्वासाचा अभ्यास करता करता, त्याचा अनुभव घेता घेता, त्याला धरून स्वतःमध्ये उतरता 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 मला आपोआप असं वाटलं की हे शरीर श्वास घेतं, शरीर श्वास सोडतं. हीच आपली लेव्हल 2 आहे, लक्षात घ्या. आपली लेव्हल 1 कोणती आहे की नैसर्गिक श्वास आपल्याला आधी सापडला पाहिजे, की हे शरीर नैसर्गिकपणे श्वास घेतं, नैसर्गिकपणे सोडतं. आपण घेत नाही, आपण सोडत नाही. शरीर नैसर्गिकपणे श्वास घेतं, नैसर्गिकपणे श्वास सोडतं. आपलं काम केवळ त्या श्वासाच्या प्रवाहाबरोबर राहणं आहे, म्हणजे त्याची सती ठेवणं आहे, त्याची जागृती ठेवणं आहे, त्याचं भान ठेवणं आहे. श्वास जेव्हा आत येत असेल तेव्हा श्वास आत येत आहे, श्वास जेव्हा बाहेर पडत असेल तेव्हा श्वास बाहेर पडत आहे. हा जो सिंपल अनुभव आहे नैसर्गिक श्वासाचा, ही आपली लेव्हल 1 आहे. आता आजच्या सत्रामध्ये मला नवीन काही सांगायचं नाही. मी फक्त ह्या गोष्टींचं रिपिटेशन करणार आहे आणि मला आपल्याकडून ऐकायचंय की आपल्याला हा नैसर्गिक श्वास जे आपलं शरीर घेतं, शरीर सोडतं, हा श्वास आपल्याला सापडला का? सापडला का? काही लोकांना सापडलाय मला माहिती आहे, परंतु दिवटे सरांना सापडलाय, अनिलला सापडला, अनिल गायकवाडांना सापडलाय.
कसबे जे आहेत सांगोल्याचे, अरुण कसबे, त्यांना सापडलाय. भालेराव सरांना सापडलाय की नाही माहिती नाही. सुनंदाला सापडलाय, सुनंदा साळवेंना सापडलाय. मस्के सांगतील त्यांना सापडलाय की नाही. नैसर्गिक श्वास जो आपोआप शरीर घेतं, आपोआप सोडतं. आणि संतोष सर तुम्हालाही सापडला असणार की नाही सापडला? संतोष ब्राह्मणे सर, नाही, अजून नाही सापडला. सापडेल. प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे. त्याच्या संपर्कात राहण्याची गरज आहे. सापडाय सर आम्हाला. हा, मस्केंना पण सापडलेला आहे. व्हेरी गुड. गडहिरे सर, भालेराव सर ते सांगतील, जर सापडला असेल तर सांगतील. मला नाही अजून सापडला. बरं, ठीक आहे, सापडेल. हॅलो. सापडेल सर. गडहिरे सर, सापडेल. हे काय आपलं म्हणजे कसं आहे की सापडलाच पाहिजे असं नाही लगेच, पण आपण त्याच्याशी कनेक्टेड असू तर कधीतरी आपल्याला बरोबर जाणवतं की आपण श्वास घेतला काय, न घेतला काय. आपल्याला श्वास घेण्याची सोडण्याची आवश्यकता नाही. तो आपोआप येतो, आपोआप जातो. आपोआप शरीर घेतं, आपोआप शरीर श्वास सोडतं. गडहिरे सर, तुम्हाला बोलायला मी संधी देतो नंतर. हा हो चालेल. हा, माझा मुद्दा पूर्ण झाला की आपल्याला चर्चाच करायची. आज काय मला जास्त बोलायचं नाही. मी फक्त आता बॅकग्राऊंड सांगतोय तुम्हाला की हे कसं, ही सती साधनाची जे लेवल 1, 2, 3 इथपर्यंत आपण कसे आलो याचा इतिहास जणू काय मला सांगायचा, बॅकग्राऊंड सांगायचे. तर L1 मध्ये फक्त नैसर्गिक श्वास आहे, तेवढंच काम करायचंय. आणि हे फार मोठं काम आहे. हा नैसर्गिक श्वास जर सापडला तर आपण स्वतःच्या शरीराशी, कायेशी कनेक्ट झालो असा त्याचा अर्थ आहे. कनेक्टिव्हिटी, ज्याला मी जो नेहमी प्रश्न विचारतो ना मी, आपण कनेक्टेड आहात का, असा जो प्रश्न आपण नेहमी जो घेतो, त्याचा अर्थ हा आहे की आपण कायेमध्ये उतरलात का, कायेशी कनेक्ट झालात का. म्हणजे सुरुवातीला काया आन करते, अपान करते, हे आपल्याला जाणवतं का, एवढा तो सिंपल अनुभव आहे. म्हणायला सिंपल आहे, परंतु अनुभव याला थोडासा कठीण आहे, हे आपल्याला माहिती आहे, कारण आता सगळेच लोक प्रॅक्टिस करणारे आहेत. पण तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर पहिल्या लेवलमध्ये फक्त अनापान सती आहे, दुसऱ्या लेवलमध्ये काया अनापान सती आहे. काया श्वास घेते, काया आन करते, काया अपान करते. आपलं काम फक्त सती सती सती, जागृती, आत्मभान. आत्मभान म्हणजे श्वासाच्या पातळीवर श्वासाचं भान. जेव्हा श्वास आता माझा बोलताना बाहेर पडतोय तर मला अपान सती करतोय मी. जेव्हा मी बोलत नाही तेव्हा आन सती होते, जेव्हा बोलतो तेव्हा अपान सती होते. माझं बोलणं चालू आहे, ध्वनी आहे, ध्वनीची कंपन पोटामध्ये, छातीमध्ये आहेत, घशामध्ये आहेत, आवाज बाहेर पडतो आहे. आणि हे सगळं सतीचे विषय बनले पाहिजेत. हे आता एक गोष्ट लक्षात येत असेल की सती म्हणजे काही असं छोटा विषय नाहीये. सती हा विशाल विषय आहे. म्हणजे सतीला, जागृतीला काय जाणवलं पाहिजे, तर अख्खं आपलं अस्तित्व जाणवलं पाहिजे, अख्खं जीवन जाणवलं पाहिजे, आपलं जे शरीर, पूर्ण शरीर जाणवलं पाहिजे, आणि शरीर जिवंत आहे हे जाणवलं पाहिजे. म्हणजे वेदना जाणवल्या पाहिजेत, जाणीवा जाणवल्या पाहिजेत, जाणीवा सुख दुःख विरहित हे जाणवलं पाहिजे. आणि ते जाणवतं प्रॅक्टिस करता करता. हॅलो, एक मिनिट सर, गडहिरे सर. हा, ते आपल्याला प्रॅक्टिस करता करता जाणवतं. तर सती हा आपले हे म्यूट ठेवा, माईक म्यूट ठेवा.
म्हणजे मला अडथळा येणार नाही बोलताना, कारण ही मला डायरेक्ट ऐकायला येते याच्यामध्ये. तर सती हा छोटा विषय नाही. सती हा पुढे चालून खूप व्यापक विषय होतो. हा संपूर्ण जीवनाशी कनेक्शन, जीवनाशी एक कनेक्टिव्हिटी साधली जाते. जीवनाशी आपण जोडले जातो. आणि जीवन म्हणजे काय? श्वास आहे, काया आहे, ही काया जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत. वेदना म्हणजे सुख दुःख आहेत. ही सुख दुःखाचं कारण आपलं चित्त आहे. चित्त म्हणजे पाहिजे नको, लोभ द्वेषाचे संघर्ष आहे. आणि याच्यानुसार विचार प्रक्रिया चालू आहे. मनोधम्म मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया चालू आहेत. आणि हे विचार जे आहेत, हे आपले डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ही जी इंद्रिय या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीर म्हणजे काया, त्वचा, ही जी 5 इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ आणि संपूर्ण त्वचा, ह्याचे जे विषय आहेत, डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं, नाकाचा गंध, जिभेची चव आणि कायेचा स्पर्श, हे जे 5 विषय आहेत किंवा त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. विज्ञान म्हणजे जाणीवा, म्हणजे जाणवणं. चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान आणि काया विज्ञान, हे जे विज्ञान किंवा जाणवणं किंवा परसेप्शन आहे, हे हा जो बोध आहे, याच्यावर मन विचार करतं. त्यानं संस्कारित होतं चित्त, संपूर्ण जीवन संस्कारित होतं. आणि ते भूतकाळात जे असतं ते मेमरीच्या रूपात वर येतं. स्मरणात, ज्याला आपण स्मरण म्हणतो, आठवणी म्हणतो, तर ते स्मरणाच्या ते पण मनाचा विषय असतो. म्हणजे एकीकडे इंद्रियांचे विषय, दुसरीकडे भूतकाळाचे म्हणजे मेमरीचे विषय, आठवणीतले विषय, आणि तिसरं एक जे असतं की इमॅजिनेशन, भविष्य काळाचा विचार. हे अनुभव धरून मन जे म्हणतं की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. मग ते तुलना करतं, त्याच्यावर चिंतन करतं, अनुभवांवर चिंतन करतं, मग स्वप्न पाहतं, मग जे काही आहे कल्पना, लॉजिक किंवा तर्क, कल्पना, इमॅजिनेशन, हे नेहमी भविष्य काळाशी निगडीत असतं. भूतकाळाशी आता मेमरी असतात आणि वर्तमानामध्ये आपले इंद्रिय हे असतात. पण हे कसं आहे, खूप गतिशील चालतंय. ते सगळ्या ज्या जाणीवा ज्या आहेत, ह्या सगळे जे अनुभव आहेत, हे आपल्या सतीला जाणवतात. हे आपल्या जागृतीला जाणवतात. आणि म्हणून आपण सती 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 म्हणतो. पण सती म्हणजे काही विशेष काही करायचं काम नाही, लक्षात घेऊ आपण इथं. आज मला जास्त काही सांगायचं नव्हतं, फक्त पुनरावृत्ती करतो मी. ही मी बोललोय, बराच वेळा बोललोय. आपल्याला इथं विशेष काही करायचं नसतं. जे चाललंय तेच पाहायचं असतं. पस्सना म्हटलं त्याला. पस्सना म्हणजे पाहणे आहे. आणि पाहणारा कोण असतं? ही सती असते, जागृती असते, जागृत मन असतं. तो एक मनाचा गुणधर्म आहे. मानवी मनाचा गुणधर्म काय आहे? एक गुणधर्म काय आहे? ते जाग होत असतं. जागृतीचा त्याच्यामध्ये एक स्फुल्लिंग आहे, एक बीज आहे त्याच्यामध्ये, जे माणसाच्या जन्माबरोबर मिळालेलं आहे माणसाला. आणि बुद्धांच्या हे लक्षात आलेलं आहे की हे बीज, हे जे जागृतीचं बीज आहे, याला जर व्यवस्थित संधी मिळाली आणि हे जर विकास पावलं, हे जर विस्तारित होत गेलं, हे जर वाढत गेलं, ह्याला जर अंकुर फुटले आणि याला जर फांद्या आणि वृक्ष आणि सगळं, ते संपूर्ण अस्तित्वाला, संपूर्ण जीवनाला व्यापू शकतं. आणि मग ज्याला सम्यक संबुद्ध किंवा संपूर्ण जागृत म्हटलेलं आहे, ती बुद्धत्वाची अवस्था ह्याच्यातून आपल्याला मिळते. म्हणून हा सतीचा मुद्दा महत्वाचा आहे. तर हे आपण गेल्या काही सत्रांमध्ये आपण शिकलेलो आहोत. तर लेव्हल 1 मध्ये आनापान आहे, लेव्हल 2 मध्ये काया आनापान आणि कायानुसती, वेदना, चित्त आणि मनोधम्म, थिंकिंग प्रोसेस. हे दुसऱ्या लेवलमध्ये हे काम आहे. L1 मध्ये आनापानसती आणि L2 मध्ये कायेपासून विचार प्रक्रियेपर्यंत 4 टप्पे म्हणजे सतीपठ्ठान आहे. आणि तिसऱ्या पातळीवर L3 मध्ये आपण
सप्तबोध्यांग म्हणजे काय? ही सती जेव्हा संपूर्ण चारी चारी अं, चारी स्तरांवर जेव्हा सतीचं पठाण होतं, प्रस्थान होतं. चारी स्तर कोणते? काया, वेदना, चित्त, मनोधर्म. नंतर आनापान हा विषय राहत नाही. आनापान हा कायेचाच विषय आहे खरं म्हणजे, कारण कायात आनापान करते. ती सुरुवात आनापान पासून करावी लागते, म्हणून आनापान हा विषय वेगळा निघतो. खरं म्हणजे आनापान वेगळा विषय नाही. आनापान हा कायेचाच विषय आहे, कारण कायात आन करते, कायात अपान करते. म्हणून मी त्याला काया आनापान म्हणतो. काया आन, काया अपान. तर जेव्हा काया आन करत असेल तेव्हा काया आन सती, जेव्हा काया अपान करत असेल तेव्हा काया अपान सती. तर ही पहिली पातळी काया अनापान सतीची किंवा कायानुसती, वेदनानुसती. तर वेदना म्हणजे जाणीवा, आपण मराठीमध्ये त्याला जाणीवा म्हणतो. हिंदीमध्ये एहसास म्हणतात त्याला, एहसास, महसूस होना, एहसास. मराठीमध्ये जाणीवा म्हणतात. तर ही जाणीवा म्हणजे काय? जाण असणं. जाणीवेमुळे जाण येते, जाणतो आपण. जाणीवांमुळे बोध होतो. तर खरं जाणीवा हाच हाच काय म्हणू, वर्किंग एरिया आहे. म्हणजे आपल्याला जे काम करायचं असतं ना, ते जाणीवाच्या पातळीवर करायचं असतं, वेदनांच्या पातळीवर करायचं. हे आपण आता परत लक्षात घेऊ. आपण वेदनांच्या पातळीवर सगळं काम आहे. कारण वेदना म्हणजे काय, जाणीवा म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये कुठेही जातो मी, तिथं जाणीव आहे, तिथं फील होतं, तिथं जाणवतं काहीतरी. तो जाणीव म्हणजे जिवंतपणा पण म्हणतो मी त्याला. शरीरातला जिवंतपणा येतो आणि जिवंतपणा जाणवतो. तर वेदनानुसती हा महत्वाचा मुद्दा आहे, सेंट्रल पॉइंट आहे. वेदना जाणवल्या की मग तिथून खरं काम आपलं सुरुवात होतं. तर त्या वेदनांमध्ये सुखदुःख आहेत आणि सुखदुःख विरहित वेदना आहेत, म्हणजे ज्या जाणवत नाहीत. जाणवत नाहीत म्हणजे त्याची सती नाही म्हणून जाणवत नाही. तर आपली सती इतकी सखोल गेली पाहिजे का फक्त सुखदुःखच नाही, तर आपल्याला जिथं मूर्छित अवस्था आहे, म्हणजे अजाणीव आहे, म्हणजे नेणीव त्याला म्हणतात. दुसरा शब्द नेणीव. नेणीव म्हणजे अजाणीव, जिथं जाणवत नाही पण काहीतरी आहे. जाणवत नाही पण काहीतरी आहे, म्हणजे आपल्याला विचार जाणवतात पण विचारात काय चाललंय हे नाही जाणवत. आपल्याला भावना जाणवतात पण भावना कुठून येतात हे नाही जाणवत, किंवा भावनांचं स्पष्टीकरण आपण देऊ शकत नाही, कारण ती मूर्छित अवस्था आहे, ते जाणत नाही आपण. तर ती 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 जाणीव पण आपल्याला झाली पाहिजे. त्याच्यासाठी ती आपली साधनं आपल्याला उपयोगाला येते, मदत करते. तर ही सुखदुःख जे आहे हे चित्तामुळे आहे. चित्त म्हणजे ज्याला आपण चेतना म्हणतो, चैतन्य म्हणतो. तर चित्त जे आहे ते म्हणजे सगळ्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नको, लोभ आणि द्वेष, त्याच्यामध्ये सगळ्या ते जाणवतं. त्याच्यातही जाणीव आहे. जाणीवा सगळीकडेच आहेत. जाणीवा श्वासात पण आहेत, जाणीव कायेत पण आहे, जाणीव चित्तात पण आहे, जाणीव विचार प्रक्रियेत पण आहे, जाणीव दिसण्यात पण आहे. दिसलेलं जाणवतं, पाहिलेलं जाणवतं, ऐकलेलं जाणवतं, गंध जाणवतो, चव जाणवते, स्पर्श जाणवतं, वेदना, जाणीवा सगळीकडे आहेत. पण बऱ्याचशा जाणीवा ह्या मूर्छित असतात, म्हणजे जाणवत नाहीत, अनकॉन्शियस मध्ये असतात, जाणवत नाहीत. आणि त्याची जाणीव होणं, त्या अजागृत अवस्थेची जागृती येणं,
सुप्त चित्त जागृत करणं. सुप्त जाणीवा जागृत करणं म्हणजे त्या जाणवणं, हे काम आपल्याला करण्याची गरज आहे. आता हे का जाणवायचं? कारण त्याच्यातच सगळी सुखदुःख दडलेली आहे. सुखदुःखाचं कारणही त्याच्यातच दडलेलं आहे. आणि आपल्याला जो आपला जीवनाचा प्रश्न सोडवायचा आहे, ताणतणावाचा, फ्रस्ट्रेशनचा, एकाकीपणाचा, भीतीचा, एकटेपणाचा, चिंतेचा, अज्ञात अज्ञात भीतीचा, असुरक्षिततेचा, उद्या आपण म्हणजे मृत्यूचं भय. आता सध्या आपल्याला बघा, कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात मोठं जे भय कोणतं आहे? आपल्याला तर लागण होणार नाही ना, आपण उद्या राहू की जाऊ, शेजार आपल्या घरातले काय होईल का काय, ही भीती असते. तर आपल्याला सांगितलं जातं घाबरायचं नाही. घाबरल्यानं प्रतिकार शक्ती कमी होते, त्यामुळे घाबरायचं नाही. पण ती भीती असते. ही भीती आपल्याला आहे हे स्वीकारलं पाहिजे. तर ह्या सगळ्या जे काही दुःखदायक गोष्टी आहेत, प्रश्न जे आहेत जीवनातले, यालाच बुद्धांनी दुःख म्हटलेलं आहे. दुःख आहे. असमाधानाचं पण दुःख आहे, की काही असलं किती असलं तर समाधान नसतं, ते पण दुःख आहे, ती पण यातना आहे. सगळं असून पण यातना आणि नसून तर असतातच यातना. असमाधान असून पण समाधान नसतं आणि नसल्यावर कधी मिळेल याची चिंता असते. ते सगळे जे अनुभव आहेत, हे सगळे अनुभव, सगळे प्रश्न हे आपल्या चित्तामध्ये आहेत. ते आपल्याला सोडवायचे आणि म्हणून ही सगळं आपल्याला काम करायचंय. आणि ते तुम्ही थोड्याफार प्रमाणात करता. या ठिकाणी उपस्थित असलेले जवळपास सगळेच लोक माझ्या माहितीप्रमाणे या विषयाशी परिचित आहे. मी काय नवीन आज काही सांगितलं नाही, जुन्याच गोष्टी रिपीट केल्या, आज पुनरावृत्ती केली मी आज. आणि आपल्याला याच्यावर थोडस स्वतःला आपले अनुभव व्यक्त करायचे, सांगायचे. काही आपले चांगले चांगले अनुभव असतील तेही सांगा, प्रश्न असतील तर प्रश्नावर पण आपण चर्चा करू. आणि तुम्ही बोलायचं. आता मला वाटतं जास्त आता बोलणं बरोबर नाही. गडहिरे सरांनी सुरुवात केलेली होती, तर त्यांच्यापासूनच आपण सुरुवात करू, कारण ते काहीतरी सांगत होते आणि मी नाही नाही, सांगत नव्हतो. अच्छा, ऐकत हा, तुम्ही, अच्छा, चालू दे, मी हा, बोलून परत. बरं बरं बरं, चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे, हा हा, ठीक आहे. तर आजचं हे जे सत्र आहे, हे दर शनिवारी असेल. असं सत्र दर शनिवारी असेल. आणि पहिला शनिवार लेवल 1, दुसरा शनिवार लेवल 2, तिसरा शनिवार लेवल 3 सप्तबोध्यांगाची. त्याच्यावर आपल्याला जास्त चर्चा करायची गरज नाही, कारण तो परिणाम आहे. खूप नुसते थेरॉटिकल याच्यामध्ये जाण्याची काही गरज नाही, ते आपण हळूहळू पाहणार आहोत. सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी आणि उपेक्षा. आणि त्याच्यानंतर विद्या विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती आहे. तो लांबचा पल्ला आहे. आपल्याला बेसिक लेवलवरच अजून आपल्याला खूप काम करायचे. तर लेवल 3 मध्ये ते आहे. ती तिसऱ्या शनिवारी असेल. लेवल 1 पहिल्या शनिवारी, लेवल 2 दुसऱ्या शनिवारी, 6 ते 8. हा, सगळे वेळ 6 ते 8 पर्यंत, म्हणजे 6 ते 7 असेल, 7:30 असेल, 8 असेल. 6ला पहिला शनिवार लेवल 1, दुसरा शनिवार लेवल 2, तिसरा शनिवार लेवल 3, चौथा शनिवार म्हणजे असा शनिवार हे ओपन डिस्कशन, मुक्त चर्चा. याच्यावर काही सांगण्यासारखं असेल तर आपण बोलू. आणि विषय स्पष्ट होण्यासाठी, विषय स्पष्ट होण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर काही प्रगत अनुभव याच्यातून येत असतील तर त्याचा इतरांना लाभ होतो. म्हणून आपल्याला व्यक्त व्हायचंय, व्यक्त व्हायला शिकायचं. आणि इथं काही संकोच करायचं मला वाटतं काही कारण नाही. जरी आपलं रेकॉर्डिंग असलं तरी फक्त सांभाळून बोलायचं एवढंच, कारण हे सगळं रेकॉर्ड होतं. रेकॉर्ड होतं. आपले जे अनुभव आहेत हे
मोजक्या शब्दामध्ये सांभाळून मांडायचे आहेत आणि त्याचा इतरांना उपयोग होईल हे लक्षात घेऊन बोलायचं आहे. एवढंच फक्त थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागेल आणि तेही सतीनं आपण करू बरोबर. आपण सतीचा अभ्यास करतो म्हणजे बोलण्यामध्ये पण सती पाहिजे, जागृती पाहिजे, की आपण काय बोलतो, किती बोलतो, आपल्याला नेमकं काय सांगायचं हे थोडंसं आपल्याला स्पष्ट पाहिजे. थोडा प्रॉब्लेम आहे सर. हा बोला सर. वेदना म्हणजे जाणीवा ना? वेदना म्हणजे जाणीवा. विद मीन्स टू नो. वेदन हा वेदन वेदन, वेद, विद. विद पासून वेदना आहे, विद पासून विद्या पण आहे, बरोबर. विद पासून विद्या पण आहे. तर विद्या म्हणजे आपण काय म्हणतो, ज्ञान. हा तर त्याच्यात एक असा प्रॉब्लेम आहे की विद म्हणजे वेदना ज्या बोध. वेळेला आपल्याला जाणवतात त्यांचा उदय आणि व्यय होतो, तर ही प्रत्येक वेदना ही निर्माण होताना ज्यावेळी उदय होतो त्यावेळी व्यय आपण दुसऱ्याच वेदनेचा बघतो, असं होतं का? उदय वे अनुभवतो. असं आहे सर, माझं मत असं आहे थोडस. बर. ह्या जाणीवांमधल्या ज्या जाणीवा आहेत हा ह्या इतक्या गतिशील आहेत, हा, गतिशील. तेच इतक्या, म्हणून मी त्याला गती म्हणतो, इतक्या फार गतिशील. गतिशील आहेत का तुम्ही उदयवेळ पाहू शकत नाही. बरोबर. ते एक शब्द वापरले गेलेले आहेत. अच्छा. परंतु याचा अर्थ असा नाही आपण उदयाबरोबर असतो आणि व्ययाबरोबर असतो, कारण ती इतकं गतिशील आहे. फार उदाहरणार्थ तुम्ही श्वासाचाच मुद्दा घ्या. हम्म. समजा आता श्वासाचा उदय आणि अस्त, आणि म्हणजे आनचा उदय आणि अस्त, अपानचा उदय म्हणजे सुरुवात आणि शेवट, उदय आणि व्यय म्हणजे सुरुवात आणि शेवट, नाही का? एवढा जरी मुद्दा घेतला तर किती कठीण आहे ते पाहणं. कठीण आहे कठीण आहे. मग हे एवढी, हा श्वास जर पाहणं, एवढा स्थूल श्वास पाहणं सुद्धा जर कठीण आहे, तर ज्याला आपण संवेदना वेदना म्हणतो, जे उदयव्यय म्हणतो, तर ते कसं आहे, ते कधी कधी कल्पनेच्या विश्वात तर नसतो आपण. काहीतरी कंपन जाणवणारच आहेत आपण एक, कारण जिवंतपणाशी संपर्क आला आपला, वेदनांशी संपर्क आला की काहीतरी ते जाणवतच आहे आपल्याला. म्हणजे ते जाणवतं असं की आपण पण जसं त्यातली एखादी सूक्ष्मता जी आहे, मी तर म्हणतो नाही, सूक्ष्मता कधी जाणवेल, जोपर्यंत आपण संपूर्ण काया वेदना चित्त आणि विचार प्रक्रिया ह्या सगळ्यांच्या संपर्कात जोपर्यंत सती जात नाही, तोपर्यंत त्यातली सूक्ष्मता जाणवणं कठीण आहे असं मला वाटतं. ध्यान काय कर, ध्यान एका विशिष्ट ठिकाणी जातं आणि ते ते ध्यान तिथं जाईपर्यंत ते निघूनही जाते. हम्म. मग कसं काय उदयवेळ पाहू शकतो? इम्पॉसिबल आहे ते. ते फक्त शब्द वापरले जातात तसे, असं नाही, मला थोडा वाटतं. अनुभव असा आहे तो अनुभव हा हा की हा. उदय वेळ फक्त अनुभवताना जसं आपण ठस 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 असं अनुभवतो तसं ते वेदन अनुभवायला येतं. आता मला एक सांगा, ठीक आहे, तुम्ही ठस ठस शब्द वापरला. हा, आता ठस ठस ह्या दोन वेदना आहेत समजा, बरोबर. तर या दोन वेदना इतक्या स्पष्ट जाणवतात का? हे ठस हा, आणि ठस जाणवलंय, ती इतकी तीव्र गती आहे ती, की गती तुम्ही तीव्र आहे. हृदयातली धडधड घ्या. ठस हा, ठस म्हणण्यापेक्षा हृदयातली धडधड ही ही कायमच चालू आहे बघा. बरोबर. मग ती आपल्याला अगदी स्पष्ट जाणवते का प्रत्येक वेळेला? नाडीचे ठोके. नाडीचे ठोके किंवा हात न लावता हा, तुम्ही आपण जेव्हा हृदयापर्यंत हृदयाशी कनेक्ट होतो, कारण हा, आनापान मध्ये गेल्यावर आपल्याला तेही जाणवतं, सर्क्युलेशन पण जाणवतं, हृदयाभिसरण जाणवतं संपूर्ण शरीरामध्ये. किंवा समजा हृदयाचे ठोके आपण समजा शांत बसलो तर ते जाणवतील आपल्याला. तर ते सुद्धा किती कठीण काम आहे, कठीण काम आहे. तिथपर्यंत पोहोचणं किती कठीण काम आहे. आणि आपण सहज उदयवे शब्द वापरतो. ते डॉक्टर जे वापरतात तपासत आपल्याला, डॉक्टर कानामध्ये ते घालून ते डिव्हाइस आहे, ठेवतात. ते डिव्हाइस आहे, ते साधन आहे ते.
हा. ते साधन आहे. त्या साधनावर जे आघात होतात, त्याच्यावर जे आघात होतात ते कानावर आदळतात. हम्म. त्या तुम्ही आपण असं पण करा ना, तुम्ही एखाद्याच्या छातीला कान लावा. हा, बरोबर बरोबर, करेक्ट. छातीला कान लावला तरी ते धगधग ऐकायला येते ना. ऐकायला ते हा, बरोबर आहे. पण ते डॉक्टर दरवेळेला ते करू शकत नाही, म्हणून ते स्टेथोस्कोप त्यांनी हम्म. काढलाय, नाही का. हे तर ही जी काही यंत्र निघालेली आहेत, यंत्र, आता तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो. बरोबर. आता ही जी गोष्ट आहे विज्ञानाने ही केलेली, तर हा पण आघातच आहे ना. म्हणजे तुमचा आघात. आवाज मी इथं ऐकतोय. तुमचा आवाज कदाचित तुम्हाला ऐकायला येत नसेल, पण मला ऐकायला येतो. बरोबर. मी बोलताना कदाचित मी माझ्या आवाजाच्या संपर्कात नाही, पण तुम्ही तुमच्या ह्या आवाजाचे हे ध्वनी स्पीकरच्या आवाजातून तुम्ही माझ्या आवाजाशी कनेक्टेड आहात. हा. मी माझ्या ह्या हेडफोनमुळे तुमच्या आवाजाशी कनेक्टेड आहे. तर तसं ते तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्ट येतो. हा, स्पष्ट येतो. तर हे जी साधनं आहेत, ही जी माध्यमं आहेत, ह्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी स्पष्ट जाणवतात. पण हे नसलं तर काय? हा, बरोबर. आपल्याला विचार काय करायचा हे नाही समजा, तर मनाने अनुभव घ्यायचा ना. तर जागृत मनाला ते अनुभवायला येतं. जागृत मनाला ते जाणवतं लगेच. हा, मग हे काम करायचंय हा. आपल्याला, हे काम करा. आणि ते का जाणवायचे? तर त्या जाणीवांच्या आधारे आपण जीवनाच्या संपर्कात येतो. हा, बरोबर, करेक्ट. मग सुखदुःखांच्या संपर्कात येतो. आणि त्या सुखदुःखांमधली दुःख ही आपली जी 90% व्यापलेली जी बाब आहे आपल्या अस्तित्वामध्ये, जीवनामध्ये, काही ना काही प्रॉब्लेमच जास्त आहेत. म्हणजे दुःख हे सत्य म्हटलंय बुद्धांनी. बरोबर आहे. सुखाच्या मागे दुःख दडलेलं असतं, कारण सुख टिकून राहत नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, जे आहे ना. म्हणजे दुःखाची जाणीव व्हायला पाहिजे. हा, दुःखाची जाणीव व्हायला लागते. तर हम्म. ही जाणीव कशामुळे होईल? सती असेल तर. सती, जागृत मन असेल तर. नाहीतर कितीतरी जाणीवा निर्माण होतात आणि जातात, निर्माण होतात आणि जातात. आपल्याला आयुष्य गेलं तरी ते कळत नाही. नाही का. त्यामुळे मनुष्य दुःख घेऊनच जन्माला येतो आणि दुःख घेऊनच मरतो, हे वास्तव आहे. फक्त बुद्धांना 35व्या वर्षी दुःखमुक्ती मिळाली. तर दुःखमुक्ती मिळाली म्हणजे दुःख संपलं असं त्याचा अर्थ नाही. दुःख संपत नाही, पण दुःख हे वास्तव, हे सत्य जेव्हा आपल्याला स्वीकारता येतं का हे असंच आहे, हे असंच आहे, जे असंच आहे ते तसं नको म्हणणं, म्हणजे माझी अपेक्षा आहे, ती माझी इच्छा आहे, कारण ते मला सहन होत नाही. दुःख मला सहन होत नाही, मग माझं मन काय म्हणतो, नको नको नको, ते नको, नको मला दुःख नको. मग ते काय करतं, त्याला टाळायला पाहतं. टाळायचं म्हणल्यावर काय करायचं, इकडं दुःख आहे तर मग इकडं बघा. मग इकडं काय आहे, इकडं मनोरंजन आहे, तिकडं चांगली चांगली साधनं आहे, तिकडं सिनेमा आहे, नाटकं आहे, कसे गप्पा आहे, मोड. वाचन आहे, काही काही पण आहे, इकडं सगळं आहे. हे टाळायचं आणि इकडं बघायचं. मग ध्यान जे आहे ते हे सोडून इकडं ध्यान द्या. इकडं ध्यान गेलं, दुःखाकडे ध्यान गेलं की ते सहन होत नाही. नाही होत, इकडं बरोबर. लक्ष गेलं का ते सहन होत नाही. मग काय करायचं, त्याला ऐच्छिक ध्यानामध्ये दुसरीकडे गुंतवा, किंवा काल्पनिक ध्यानामध्ये गुंतवा. जसं आता खेळ म्हणा, माणसानं देवाची मनोरंजन. निर्मिती केली. माणसानं जी देवाची निर्मिती केली, का केली? कारण त्याला हे सहन होत नाही, पण ह्याच्यावर काहीतरी काल्पनिक का होईना पण उत्तर पाहिजे. का काहीतरी असलं पाहिजे ना. माणूस कारण विचार करतो, माणसाचा मेंदू विचार करतो, मग तो काहीतरी असलं पाहिजे राव. मला माहित नाही पण काहीतरी असलं पाहिजे. मग तुम्ही सांगितलं मला तर मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. मग हा, ते आहे, त्याच्यामुळे होतं सगळं हे. थोडक्यात अविद्या आहे ती, हा, असं अविद्या म्हणायचं. आहे ते. हा, अविद्या हा, आहे. कारण तो थेट अनुभव नाही, नाही. थेट जाणीव नाही. ती माझी ती एक काल्पनिक सुरक्षितता आहे. त्याच्यातून मला आनंद मिळतो, कारण हे विसरतो म्हणून आनंद मिळतो. परंतु असं आहे की जेव्हा तो विषय काल्पनिक आनंद. संपतो, तेव्हा आपण परत ह्या विषयात येतो.
कारण दुःख तर आपण टाळू शकत नाही, कारण ते हाडामासात दडलेलं आहे. दडलेले ते बरोबर. आपल्या हाडामासात दडलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये दडलेलं आहे. याच्यातून तुम्ही किती पळ काढणार आहात? तेच ह्या साधनेतून शोधायचे. त्याच्याशी कनेक्टच व्हावं लागतं. हा, करेक्ट. कनेक्ट झालं तर त्याच्या मुळापर्यंत जाता येईल. मुळापर्यंत जाता येईल. आजार झाला तर आजार टाळण्यापेक्षा आजाराच्या मुळापर्यंत जा, आजाराचं कारण शोधा, त्या कारणावर उपचार करा, उपाय करा, काय गोळ्या औषधं सर्जरी ऑपरेशन काय असेल ते, आणि त्या आजारातून मुक्त व्हा. हे जसं वैद्यक शास्त्र सांगतं तसंच हे आहे. दुःखाचं कारण शोधा, कारणाचं निवारण करा म्हणजे निब्बाण, आणि तो निब्बाण कसं प्राप्त करायचं, निवारण कसं करायचं, याचा मार्ग म्हणजे सगळी धम्म शिकवण आहे. हीच सती साधना आहे. ही सती साधना आहे, मुख्यतः हम्म. सती साधना. कारण याचं बरोबर. सगळ्याचं भान आल्याशिवाय, जाणीवेची जाणीव झाल्याशिवाय, जागृत झाल्याशिवाय आपल्याला हा प्रश्न कळणारही नाही, त्याचं हम्म. कारणही कळणार नाही, त्याचं निवारण कसं करायचं तेही कळणार नाही, मार्गही कळणार नाही, काहीच कळणार नाही. हे फक्त पुस्तकं वाचल्यानं होत नाही, दुसरी ध्यानं केल्याने होत नाही, कशात रमल्यानं होत नाही, जागृत मनोरंजनानं मनाने होत नाही, जाणलंच पाहिजे ते. कशानंच होणार नाही. जाणून घ्या. म्हणून सेल्फ अवेअरनेस, स्वजाणीव, जागृती. बुद्धांना आपण सम्यक संबुद्ध म्हणतो, म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो, कारण जागृतीच्या आधारे त्यांनी दुःखमुक्ती प्राप्त केलेली आहे. दुःखमुक्ती प्राप्त केली म्हणजे दुःख संपवलं नाही त्यांनी, दुःख स्वीकारलं तर नको नको म्हणणारं जे मन आहे ते जणू का त्याला त्यांनी ते हे केलं आहे, जणू काय ते त्यांच्या लक्षात आले आणि मनानं वास्तव स्वीकारलेलं आहे, सत्य स्वीकारलेलं आहे. सत्य स्वीकारलं तर मग त्याचा काही प्रॉब्लेम नाही, सत्य नाकारलं तर मग प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. ही गोष्ट आणि ती साधना आपल्याला शिकायची आहे. सॉरी, माझं विश्लेषण ते थोडंसं वाढत जाणार आहे बरं का, कारण तुम्ही एक मुद्दा उपस्थित करता आणि मला ते स्पष्टीकरण करावं लागतं. बरोबर. आता मी पुष्कळ म्हणतो, मी कमी बोलेल, परंतु मला ते पूर्ण करावंच लागतं. हा, बोला सर. मागाडे सर, बऱ्याच दिवसानंतर आले तुम्ही, बोला. हॅलो, सर्वांना हा, मैत्रीपूर्ण जय भीम. बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला पाहिलं, बरं वाटलं. नाही, हा, गेल्या वेळेला होतो की मी, कालच्या शनिवारी होतो मी. अच्छा अच्छा. आणि तुम्ही सांगता ना की लेक्चर जास्त होतं, पण तुमचं लेक्चर हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही जे डेफिनेशन देता, विश्लेषण करता, ते आमच्यासाठी फार आवश्यक आहे. पण प्रॅक्टिस महत्वाची सर. आपल्याला त्याला पर्यायच नाही, आपली साधना आपल्याला महत्वाची असते, बरोबर. आणि त्याला पर्यायच नाही. आणि इथं आपल्याला साधनेतले अनुभव बोलायचे. पुढे जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुमचे पण अनुभव सांगा याच्यामध्ये. नक्की नक्की. ओके, जय भीम. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू. व्हेरी गुड. हॅलो. हा सर. खर तर मी ह्या सगळ्यात म्हणजे या प्रक्रियेमध्ये थोडा उशिरा जॉईन झालेला माणूस आहे. अच्छा. पण ज्यावेळीपासून जॉईन झालो त्यावेळेला सुरुवातीला फार कमी एवढं उत्सुकता वाटायची नाही तुमच्या लेक्चरची, कारण आपण पण कामाधंद्याचे माणसं आहोत, नाही इतर अनेक वर्कलोड आहे, त्यामुळे फारस म्हणजे मला असं महत्व वाटायचं नाही. महत्व वेगळ्या अर्थानं, पण आता तुमच्या लेक्चरचे थोडीशी जाणीव व्हायला लागलेली आहे. आपण ऐकायला पाहिजे. म्हणजे माणसाला एक वेगळ्या टप्प्यात माणूस असतो आणि ऑफिस मधलं काम, घर, मित्र, अमुक तमुक ह्या सगळ्या प्रक्रियेतून आपण जात असतो आणि या सगळ्या प्रवासामध्ये एक वेगळी विचार करण्याची एक शक्ती तुमच्याकडून मिळते, हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतंय. छान. म्हणजे माणसाला जसं जगण्यासाठी जसा सकस आहार लागतो, तसा एक सकस विचारधारा पण लागते. म्हणजे शरीराच्या म्हणजे डॉक्टर आजार झाल्यानंतर उपचार करतात. हॅलो. हा, ऐकताय, सगळे ऐकताय शांतपणे. बोला. डॉक्टर आजार झाल्यानंतर उपचार करतात, पण
आजार न होऊ देण्याची आणि शरीरात आजाराला प्रवेश न करण्याची मुभा देणं म्हणजे तुमची एक विचार सरणी आहे असं मला सातत्यानं वाटतं. श्वास एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हो. आणि दुःख हे पण निरंतर वाट्याला येणारी एक प्रक्रिया आहे आयुष्यामध्ये आणि जन्मापासून जन्मापासून. तर त्याला ओव्हरटेक करून आपण कसं पुढे जायला पाहिजे आणि त्याची दिशा तुमच्या लेक्चर मधनं मला ऐकायला मिळते, सापडते. त्याच्यामुळे आता तुमच्या ह्या लेक्चरचं महत्व मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे अनेक छान. कामं असतात, कसबे साहेब पटकन लिंक पाठवतात. हा, अशा हा. वेळेला मला म्हणजे इतर पण कामं असतात. मी थोडी तुम्हाला माहिती असेल कसबे साहेबांना पण आमच्या बरोबर आहेत. आमची संस्था आहे अस्तित्व नावाची हा, हा. आणि त्याच्यामुळे या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर गेल्या वर्षभरामध्ये आमच्या मागे खूप वर्कलोड आलेला आहे. गरिबांना कशा पद्धतीनं मदत करता येईल, त्यांना सहकार्य करता येईल, वेगवेगळ्या घटकातल्या समाज घटकांना वा, वा. कशी मदत करता येईल, त्यांना कसा दिलासा देता येईल, हो, हो. ह्या सगळ्या प्रक्रिया शोधत काही वेळ काढून तुमचं ऐकायला यायची संधी मिळते. हा पण एक म्हणजे हा काय विषय नाही तुम्हाला सांगण्याचा, पण एक नाही, ओळख खूप नाही फार असावी महत्वाचा म्हणून याच्याशी मी कनेक्टेड आहे सर सांगतो. हा विषय. हो, आमची तुमचा विषय अस्तित्व याच्याशी संस्था कनेक्टेड आहे आणि मी तुम्हाला गेल्या विनंती करीन. 20-25 वर्षापासून आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो वेगवेगळे छान, आणि छान. त्याच्यातून गरिबांना एक शाश्वत विकासाकडे कसं घेऊन जाता येईल, शाश्वत विकासाचे कार्यक्रम गरिबांना कसे देता येतील, या दृष्टीनं आम्ही छोट्या छोट्या स्वरूपात काम करतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या समाज घटकांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. गेले वर्षभर तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन ही एक प्रक्रिया म्हणजे करण्याची गरज पण आहे. पण हे लॉकडाऊन करत असताना इतर समाज घटकावर काय परिणाम होतील याचा विचार करणारी व्यवस्था आपल्या समाजामध्ये खूप कमी आहे. तर अशा वेळेला आपण त्या समाज घटकातून आलेलो असतो आणि अशा लोकांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे, दिलासा दिला पाहिजे. या अनुषंगानं आमचं काम आहे आणि ते करत तुमचं लेक्चर आहे यासाठी वेळ काढावा लागतो आणि निश्चित वेळ मिळत पण चाललेला आहे आता हा, हा. आपोआप. हा, तुम्हाला कारण इच्छा निर्माण झाल्यामुळे वेळ मिळत चालला. हा, हा. न कळत एक नैसर्गिक आहे. इच्छा क्रिएट होणं ही पण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हा, हा. जर एखाद्या पूर्वी एक म्हण आहे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. बरोबर. अशातलाच भाग आहे. तसं इच्छा एक आपोआप तयार व्हायला लागली आणि आठवड्यात म्हणजे एखादी लेक्चर चुकत पण असेल माझं आणि चुकेल पण मोस्टली जास्तीत जास्त आता तुमच्या लेक्चरकडे वळण्याची एक काय म्हणतात एक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचा खूप फायदा माझ्यासाठी होताना दिसतोय. धन्यवाद. फार छान सर. तुमचं मनोगत ऐकून खूप चांगलं वाटलं. तुमचं कार्य ऐकून खूप चांगलं वाटलं. सती धन्यवाद. साधनेचा संबंध जीवनाशी आहे म्हणजे अस्तित्वाशी आहे. हो. तर सती साधनेचं कनेक्शन तुमच्या जीवनाशी जसं काय म्हणतात आता होत चाललेलं आहे. कनेक्टिव्हिटी जशी येत चालली तशी तुमची जी अस्तित्व संस्था आहे त्या संस्थेमध्ये सुद्धा जागृतीचं हे जे कार्य आहे हे जर तुम्ही त्याच्यामध्ये घेतलं तर तुमच्या संबंधित अनेक लोकांना त्यांना जागृत करता येईल आणि ते लोक स्वावलंबनाने स्वतःच्या जीवनाचा प्रश्न सोडवू शकतील अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करू शकता. आणि मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवाच्या आधारावर ते काम करावं आणि तो एक संस्थेचा भाग पण बनला पाहिजे असं मला वाटतं, सुचवास वाटतं. धन्यवाद सर. तुमचा मनोगत खूप महत्वाचं होतं, इम्पॉर्टंट होतं. हा, छान. तर लोकांमध्ये खूप मॅच्युरिटी येत चालली फार, म्हणजे गांभीर्य, मॅच्युरिटी. म्हणजे मला कधी कधी असं वाटतंय म्हणजे आता सामाजिक काय म्हणतात उद्धार किंवा उत्कर्ष, उत्क्रांती असं जे काही एक स्वप्न होतं ना बाबासाहेबांचं, बुद्धांचं, तर तसं ते हे होईल असं कधी कधी वाटतं मला.
हे आपल्याला आता कसं ह्या छोट्या छोट्या याच्या माध्यमातून ते आपल्या लक्षात येतं, कारण हे बीजारोपण आहे जणू काही, किंवा बीज म्हणण्यापेक्षा त्याला आता अंकुर फुटलेत. जी बीज बुद्धांनी लावली किंवा बाबासाहेबांनी ज्याचं बीजारोपण केलं असं म्हणू, नाही का. पुन्हा या देशामध्ये बुद्ध धम्म आणला आणि तो आता फोफावायला लागला. वेगळे लोक, वेगळे गुरु, वेगळ्या संस्था त्यासाठी प्रयत्न करतायत आणि खूप चांगली गोष्ट आहे. ते याला अंकुर फुटलेत चांगले आता, म्हणजे त्याला फांद्या पण येऊ लागल्यात. फक्त याच्यामध्ये मूळ बुद्ध हरवले जाऊ नयेत, ह्या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. मला कधी कधी असं वाटतं की बहुतेक संस्था प्रामाणिक आहेत, खूप काम करतात, परंतु त्या बुद्ध धम्माचं काम करण्याऐवजी संस्थेचं काम जास्त करतात. संस्थेची यंत्रणा राबवणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु यंत्रणा जी असते ती बुद्धाचं काम म्हणजे हे विमुक्तीचं काम, दुःखमुक्तीचं काम पुढं नेणं आहे. केवळ आपली सिस्टम राबवणं, आपली पद्धती राबवणं एवढंच महत्वाचं नाही. तर हे कशामुळे होतं, हा जो मूळ सतीचा जागृतीचा जो भाग आहे तो हरवलेला आहे असं मला थोडंसं जाणवतं. हे टीका नव्हे, मला जाणवलं. म्हणजे मी स्वतः त्याचा एक शिकार राहिलो, मी स्वतः त्याचा एक बळी ठरलो. मी आता 1983 पासून ह्या कामामध्ये आहे. मी पण खूप हरवलो, बऱ्याच माझ्या वाटांनी मी हरवलो, किंवा तिथं मला थोडं थोडं मिळालं, पण नंतर एक लक्षात आलं की स्वतःशी कनेक्टिव्हिटी मिळत नाही. म्हणजे स्वतःवर जे काम करण्याचं जे एक निरंतर एक तो जो स्रोत, जो ऊर्जेचा स्रोत जो आपल्याला जाणवायला पाहिजे, जो काम करतो मुक्तीचं विमुक्तीचं काम करतो, तो जाणवला पाहिजे. आपण बाहेरच्या कामामध्ये स्वतःला किती व्यस्त ठेवतो हे तर गरजेचंच आहे व्यावहारिक दृष्ट्या, परंतु आपल्या जीवनाचा प्रश्न कसा सुटणार, विमुक्तीचा प्रश्न कसा सुटणार, दुःखातून मुक्त होऊ शकतो आपण, हे तरी आपल्याला वाटतं का मनापासून? हे 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 मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. आणि हा बुद्धांच्या शिकवणीचा मूळ गाभा आहे असं मला वाटतं. आपल्या जीवनातला यातनेचा, दुःखाचा, तणावाचा, चिंतेचा जो काही प्रश्न असेल त्या सगळ्यातून आपली सुटका झाली पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपली सगळी धडपड त्याच्यासाठी चाललेली असते आधी. तो आपला प्रश्न सुटला पाहिजे. तर हा सर. हा सर, एक प्रश्न असा होता की आपण सतत सती भान यामध्ये कसे 24 तास आपण कसे राहू शकतो? कारण की ज्या वेळेस आपण आनापानसती करतो आणि स्वतःहून हेतू पुरस्सर आपण साधनेसाठी बसतो, मग लेवल 1, लेवल 2, लेवल 3 पर्यंतही जातो, परंतु ही स्टेट आपण नेहमी ठेवू शकत नाही. तर मग नेहमी ह्या स्टेटमध्ये राहण्यासाठी काय करावं? तुम्ही जे शब्द प्रयोग केले त्या लेवल पर्यंत जातो, याचा अर्थ सांगा, याचा अर्थ थोडा स्पष्ट करा. आपली लेवल 1 जी आहे ती त्याच्याविषयीचा अभ्यास आपण केलेला आहे की आपण प्रॅक्टिसनं त्या लेवल पर्यंत गेलो, ह्याच्यात थोडासा फरक करूया आपण. बोला, तुम्ही बोला. यामध्ये आपण प्रथमतः आनापानसती करतो आणि एक स्टेट अशी येते की आपल्याला शरीर स्वतः श्वास घेत आहे, आपण श्वास नाही घेत, शरीर स्वतः श्वास घेते, श्वास सोडतंय हे लक्षात येतं. आणि नंतर हे जाणवतं का, हे निरंतर जाणवतं का, सातत्यानं जाणवतं का? जोपर्यंत आपण बसलेलो आहोत सती साधनेसाठी, ध्यान साधनेसाठी, तोपर्यंत जाणवतं. आणि त्यानंतर किती वेळ बसतो आपण? आपण हार्डली अर्धा तास, पाऊण तास जास्तीत जास्त. त्या अर्ध्या तासामध्ये श्वास किती वेळ आपल्याला जाणवतो
आणि मग शरीर श्वास घेतं सोडतं हे किती वेळ जाणवतं, ते हे परीक्षण करण्याची गरज आहे सर. कसं आहे माहितीये का, इन्फॉर्मेशन आणि म्हणजे माहिती आणि प्रॅक्टिस, थेरी आणि अनुभव, थेरी आणि प्रॅक्टिस, माहिती आणि अनुभव याच्यामध्ये खूप अंतर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कधी कधी आपण थेरीविषयी बोलतो, पण असं आपल्याला वाटतं की आपण अनुभवाविषयी बोलतो. आपण अनुभवाविषयी नाही बोलत, आपण माहितीविषयी बोलतो. मला हे माहिती झालं, काय लेवल 1 आहे, लेवल 2 आहे, लेवल 3 आहे, हे मला माहिती झालं की हे आनापानसती सुत्तामध्ये असं असं सांगितलं, माहिती आहे. पण ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही सगळी माहिती बाजूला ठेवून, सगळी थेरी बाजूला ठेवून, असं समजा की आपल्याला काही माहिती नाही, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, सरळ आपल्या श्वासाच्या प्रवाहामध्ये आपण जेव्हा डायरेक्ट उतरतो, बाकी सगळं विसरून, बाकी सगळं सोडून, जेव्हा त्या प्रवाहाशी आपण एकरूप होतो, आन आणि अपान, आणि काया आन काया अपान, मग आपण त्या लेवल 1, 2 मध्ये उतरतो, असा त्याचा अर्थ होतो. तर हे कधी मिळेल असा जो तुमचा प्रश्न आहे, तर याच्यासाठी एकतर ही प्रॅक्टिस नीट समजावून घेणं हे पहिलं काम आहे. नेमकं काय करायचं, आणि प्रॅक्टिस एकदा लक्षात आली का मग त्याप्रमाणे अनुभव येईपर्यंत थोडीशी वाट बघावी लागते, है ना. तुम्ही मुंबईला जायचं ठरवलंय, सगळं ठरवलंय, आणि पुढच्या आठवड्यातलं रिझर्वेशन करून ठेवलं, सगळी तयारी करून ठेवली, आता पुढचा आठवडा यायचा आहे, ती तारीख यायची, मग तुम्ही त्या गाडीत बसणार, मग मुंबईमध्ये पोहोचणार, आणि मग याला मुंबई म्हणतात, ही मुंबई आहे, आता इथं आपल्याला काम आहे. हे 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 जे जसे याच्यामध्ये फरक आहे, याच्यामध्ये अंतर आहे. एक ठरवणं आणि दुसरं होणं. तशी साधना करायचं, साधना ऐकणं, करायचं ठरवणं आणि प्रत्यक्ष करणं, आणि जसं करतो त्याच्यानुसार अनुभव येणं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्याच्यावर आपल्याला एक तर वेळ देण्याची गरज आहे, आणि वेळ देण्याच्या आधी मी तो म्हणतो, वेळ देण्याची पण स्वतंत्र गरज नाही, त्याला स्वतंत्र वेळ देण्याची गरज नाही. कारण श्वास, मला एक असा म्हणजे प्रश्न विचारला समजा एकाने, समजा नाही विचारलेलाच आहे, किंवा आनापानसती मी केव्हा करू, हे मी बोललोय आपल्याशी, एकदा आधी बोललेलो आहे मी. मला प्रश्न विचारला की आनापानसती कधी करू, तर मी त्यांना उत्तर दिलं, जेव्हा तुमचा श्वास चालू असेल तेव्हा करा. तर श्वास केव्हा बंद असतो, बंद झाल्यावर मग आपल्याला कळणार नाही. हा, तर श्वास ही निरंतर चालू असलेली क्रिया आहे, तर त्याचं भान ही निरंतर प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे. सती, जागृती निरंतर प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे. आता सुरुवातीला असं वाटतं की त्याच्यासाठी वेगळा वेळ दिला पाहिजे, तर वेगळा वेळ द्यावा लागतो, नाही असं नाही. परंतु एक वेळ अशी येते की वेगळा वेळ देण्याची गरज नाही. जिथं तुमचं आनापान आहे तिथं तुमची आनापान सती आहे. जसं तुम्ही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ज्ञान घेतलेलं आहे, तर ते ज्ञान घेतलंय, पण त्याचा आता तुम्ही कुठं कुठं उपयोग करता आपल्याला लक्षातही येत नाही. जे ज्ञान मिळवण्यासाठी आपण वेळ दिलेला आहे, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला व्यवहारात होतो. त्याच्यावर आपण आपले व्यवहारातली कामं करतो, आपण आपली नोकरी करतो, आपण आपलं सगळं जे काही आहे व्यवहारातलं, हे त्या ज्ञानाच्या आधारे करतो. मग ते शाळेतलं ज्ञान असू द्या, कॉलेजमधलं असू द्या, समाजातून मिळालेलं असू द्या, संस्थेतून मिळालेलं असू द्या, पुस्तकातून मिळालेलं असू द्या, श्रवणातून मिळालेलं असू द्या, ते ज्ञान आपल्याला व्यवहारात उपयोगाला येतं. तर तसंच हे आहे, सतीची साधना जरी आपली प्रॅक्टिस जरी वेगळा भाग असला, तरी एक वेळ अशी आली पाहिजे का आपल्याला ती सातत्यानं आपल्या बरोबर चालणारी गोष्ट पाहिजे. जागृती सतत पाहिजे, सती सतत पाहिजे. नंतर आनापान हा पण विषय राहत नाही, नंतर कायेचा विषय येतो, मग कायेचा पण विषय राहत नाही, वेदनांचा, जाणीवांचा विषय येतो.
जाणीवंता पण विषय राहत नाही, तो चित्ताचा विषय येतो. चित्ताचा पण विषय राहत नाही, तो विचार प्रक्रियेचा विषय येतो. विचार प्रक्रियेचा पण विषय राहत नाही, तो संपूर्ण अस्तित्वाचा विषय बनतो. अशी ही, जसं आपण म्हटलं ना, आपण भाकरी, हा, भाकरीच्या म्हणजे पिठामध्ये जसं पाणी टाकल्यावर ते पीठ आणि पाणी एकजीव होतं, तशी आपली सती आणि आपलं जीवन हे एकजीव झालं पाहिजे. संपूर्ण जीवन जे आहे हे जागृतीमय झालं, सतीमय झालं, मग आपलं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं चालू होतं, त्याचा रिझल्ट मिळायला, त्याचा परिणाम मिळायला सुरुवात होते. याला थोडंसं समजून घेऊन, समजून उमजून वेळ दिला पाहिजे थोडासा. 10 मिनिटं जे आपण परिणामकारकपणे हे करा. किती वेळ बसता हे महत्वाचं नाही, बसून काय करतो आपण हे महत्वाचं आहे. ते समजून उमजून करतो का आपण, समजलं नसेल तर परत समजून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. नेमकं काय, नैसर्गिक श्वास, नैसर्गिक श्वास, हे शरीर घेतं शरीर सोडतं, म्हणजे काय काय भानगड आहे ही, आणि का सांगितलं जातं शरीर श्वास घेतं शरीर श्वास सोडतं, याचा अनुभव का आवश्यक आहे, की त्या श्वासाच्या आधारे आपण शरीराची कनेक्ट होतो. मग पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे जी हालचाल चाललेली आहे, श्वासपटलाची हालचाल चाललेली आहे, पोटाची हालचाल चाललेली आहे, पाठीची हालचाल चाललेली आहे, छातीची हालचाल चाललेली आहे, खांद्यापासून खाली कमरेपर्यंत हे जे धड आहे, हे सगळं धड आनापान करतंय. हे जेव्हा आपल्याला हळूहळू हळूहळू जाणवायला लागतं, याचा अर्थ आपण श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरलो. आता एकदा ह्याच्यामध्ये उतरलो किंवा याच्यामध्ये अनेक सिस्टम काम करतात. मेडिकल सायन्स म्हणतं की याच्यामध्ये 11 सिस्टम काम करतात, 11 पद्धती. म्हणजे श्वास प्रक्रिया जशी आहे तशी हृदयाची क्रिया आहे, पाचन क्रिया आहे, तुमचे बाकीच्या अनेक ग्रंथी आहे, मज्जासंस्था आहे, जे मेंदूतून जे पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरभर जी जी नर्वस सिस्टम मज्जासंस्था पसरलेली आहे, ती सगळं हे काम करते, कारण तीच आनापान करते. तर हे हे सगळं ज्या सिस्टम्स ज्या आहेत, या इंद्रिय आहेत, इंद्रियांची कार्य आहेत, ह्या सगळं जे काही हळूहळू हळूहळू आपल्याला जे जाणवतं, ते आपल्याला महत्वाचा आहे. तो सेंट्रल पॉइंट आहे, तो बेस आहे. आणि मग आपल्याला त्याच्यातच सगळी सुखदुःख आहेत. सुखदुःख काय बाहेर नाही, त्याच्यातच आहेत. आणि मग आपण, तर ते ही एकरूपता, एकजीवता, याला ऍब्झॉर्प्शन, याला समाधी म्हटलेलं आहे. ही जी एकरूपता आहे याला समाधी म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे आपलं जे नामरूप आहे, बॉडी माइंड जे आहे, हे सगळं ह्याच्यामध्ये सती झिरपलेली आहे, जागृती झिरपलेली आहे. आणि याच्यामध्ये विभाजन नाही. विभाजन नाही म्हणजे काय, मनात एक चाललंय, चित्तात एक वेगळ्याच भावना आहेत, बोलतो वेगळं, करतो वेगळं, असं नाही ते. तर हे जे विखुरलेलं व्यक्तिमत्व आहे, विखुरलेली जी पर्सनॅलिटी आहे, ही विखुरलेली पर्सनॅलिटी एकत्र येणं म्हणजे समाधी आहे. समाधीसाठी सती पाहिजे, सतीसाठी व्यायाम पाहिजे, व्यायामासाठी आपली आजीविका म्हणजे लाईफस्टाईल व्यवस्थित पाहिजे, त्याप्रमाणे आपण कर्मांत म्हणजे ॲक्शन केली पाहिजे, तेच बोललं पाहिजे, हे सगळं करण्याचा संकल्प केला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं समजलं पाहिजे, दृष्टी, अंडरस्टँडिंग. तर हा जो प्रतिलोम अष्टांग मार्ग आहे तो ह्याच्यामध्ये आहे. म्हणायला थेरी उलटी असते, प्रॅक्टिस उलट असते. थेरी उलट असते, थेरी नंतर येते नेहमी, आधी प्रॅक्टिस येते. बुद्धांना आधी प्राप्ती झाली, मग त्यांनी थेरी सांगितली, मग धम्म नंतर सांगितला. आधी बुद्धत्व, आधी जागृती, बुद्धत्व, दुःखमुक्ती, मग ती कशी मिळते ते नंतर. मला पण एक अनुभव शेअर करायचा आहे. बोला. आता मध्ये जे वादळ आलं आणि त्या वादळामध्ये जे आभाळ आलं होतं, त्या आभाळामुळं मला रात्रीच्या 1:30 वाजता एकदम असा माझा श्वास कोंडल्यासारखा झाला आणि मला अचानक जाग आली आणि मला थोडंसं घाबरल्यासारखं पण झालं. परंतु 1:30 वाजलेला होता आणि मला श्वास असा जड लागत होता, श्वास घेता येत नव्हता.
हा हा आणि मी तशी म्हणजे मी लगेच असं स्वतःच्या संपर्कात आले आणि मी आनापान म्हणजे सती ठेवली, की श्वास येतोय आणि जातोय. परंतु श्वास आतमध्ये जाण्यासाठीच त्रास होत होता. पोटापर्यंत श्वास पोहोचत नव्हता. हम्म. पण बाहेर बसले आणि थोडा वेळ अगदी न घाबरता थोडा वेळ शांत बसून राहिले आणि हळू मी श्वास घेतला. मग तो श्वास घेता घेता मला तो श्वास जाणवला आणि त्याच्याबरोबर श्वास घेताना मला संपूर्ण शरीर फळ श्वास घेत आहे, हे अशी जाणवलं. त्या ठिकाणी मला जाणीव झाली आणि पहिल्यांदाच मला तो खूप चांगला अनुभव आलेला आहे त्याच्यात. आणि श्वास आणि थोडासा मोकळा झाला का मग? मोकळा थोड्या वेळाने मोकळा झाला तो. हा थोडा जड होता, हा परंतु तो मोकळा होत गेला आणि साधारण मला एक अर्धा तास तरी तो तसाच जाणवत होता. हम्म. अर्ध्या तासानंतर मला चांगलं वाटलं. नंतर मी पाणी पिले आणि मग मी पुन्हा झोपले आणि हम्म. म्हणजे सतीच्या संपर्कात असल्यामुळं मला ते त्रास कमी जाणवला तो आणि तिथंच असं वाटलं, की खरंच आहे, दुःखच आहे. जीवन म्हणजे दुःख आहे आणि हाचा अनुभव माझ्यासाठी म्हणजे खूप चांगला होता त्या दिवसाचा. आणि त्या तणावातून मोकळीक पण मिळाली, म्हणजे दुःखमुक्ती पण आहे. हां. ते जेव्हा श्वास मिळाला त्यावेळेस एकदम मोकळं वाटलं मला. तर याच्यामध्ये काय घडलं हे आपल्याला अ, लक्षात घेतलं पाहिजे. काय घडलं नेमकं? आभाळ आलं, हं, ढग आले, हं, श्वास कमी पडला. तर ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा ज्यांना डायबिटीस सारखे काही त्रास आहेत, हं. त्यांना हा त्रास होत असावा असं मला म्हणजे ते वाटतं. मी काय डॉक्टर नाही. डॉक्टरांनी परंतु सांगितलं तुम्हाला ॲलर्जी आहे हां, हां. दमट वातावरणाची. ॲलर्जी आहे, श्वास कमी पडतो. आपण काय आता वेगळं श्वास आपण अनुभवाच्या भाषेत बोलू. आपण हं. डॉक्टरांच्या भाषेत बोलण्याऐवजी अनुभवांच्या भाषेत बोलू. ढग हं. आल्यामुळं म्हणजे समजा वातावरणात जे काही जो काही परिणाम आपल्यावर होतो हं, आणि श्वास कमी पडतो. हं. श्वास कमी पडल्यामुळं घाबरल्यासारखं झालं. हो. घाबरल्यामुळं आपल्याला आता समजा सतीसारख्या ही जी साधना माहिती आहे जागृतीची, तर आपण त्याच्या संपर्कात आलो. हं. त्याच्यामुळं काय झालं, की आपल्याला आपण सती सती काय करते? सती ज्याच्या संपर्कात जाते तिथले तणाव कमी करते. कारण त्याचा बोध होतो, हं. तर तणाव कमी होतो. आता काय झालं असेल, असं मी थोड्याशा वेगळ्या अनुभवातून सांगायचा प्रयत्न करतो, की श्वास आपल्याला मिळत नाही याची जी भीती असते, याचा जो ताण असतो, तणाव असतो आणि त्याच्यामुळे तो अजून श्वास घ्यायला त्रास होतो. तर सतीमुळं काय झालं, तो ताण कमी झाला. ताण परंतु कमी मी म्हणजे फुफ्फुसावरचा ताण कमी झाला म्हणून फुफ्फुसाचं ते हे मोकळं झालं थोडंसं. मग फुफ्फुसाचं हे मोकळं झालं, की आपोआपच ते श्वास घ्यायला सुरुवात करतं. आणि श्वास मिळाला, की आपोआपच ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळाली, की आपला तणाव पण कमी होतो, श्वास पण मिळतो आणि ज्याला आपण बरं वाटतं म्हणतो, ते बरं वाटतं. तर ह्याच्यामध्ये सतीचा उपयोग आपण लक्षात घेऊया त्या निमित्तानं. सती ज्या गोष्टीला टच करते, तिथला तणाव कमी करते, म्हणजे शरीरामध्ये. म्हणजे आपण आता काहींना अनुभव येत असेल किंवा श्वासाच्या संपर्कात जर सती आली, आनापान सती करताना श्वास जर जाणवला आपल्याला, तर श्वास पण नंतर एक शांत होतो, दीर्घ पण होतो थोडासा, व्यापक हो. पण होतो, शांतपणे चालतो तो. सती जर कायेच्या संपर्कात आली, तर शरीरामध्ये कायेमध्ये जिथं तणाव आहेत, तिथले तणाव ते जर जाणवले, तर ते तणाव हळू कमी होत जातात. सती जर जाणीवांच्या संपर्कात आली, सुखदुःखांच्या जाणीवांच्या संपर्कात आली, विशेषतः दुःखाच्या संपर्कात आली, तर तिथल्या यातना ज्या आहेत त्या थोड्याशा त्या जाणवतात. पहिली गोष्ट लगेच कमी होतात असं नाही, ते हं. जाणवतात, त्याचं कारण जाणवतं, मग त्याचं निवारण हे मन स्वतःच करतं, हे लक्षात घ्यावं. कारण मन जेव्हा जागं होतं, सतीमुळे जेव्हा ते जागं होतं, तेव्हा त्याला प्रश्न कळतात आणि मनाला बोध होतो, म्हणजे त्याला प्रश्न कळतात आणि मन स्वतःच प्रश्न सोडवण्यासाठी धडपडतं. हे लक्षात घेऊ आपण. जसं शरीर स्वतःच बरं होण्यासाठी धडपडते, हे माहिती असेल. आता प्राणी आजारी पडतात, ते काही दवाखान्यात जात नाहीत, ते आजारी पण पडतात आणि नीटही होतात. याचा अर्थ शरीर हे स्वतःच आजार बरं करत असतं. तसं मन हे स्वतःतले तणाव कमी करतं, त्याच्यामुळे आजार पण कमी होतात. हा पण त्याचा एक हे आहे.
परंतु मन हे स्वतः त्याच्यातले तणाव, चित्तातले तणाव कमी करतं आणि ते कमी कमी करत करत ते दुःखमुक्तीपर्यंत जाऊ शकतं. हे सूत्र दिसतंय याच्यातलं मला. हे लक्षात घेऊ, कशामुळं काय होतं हे लक्षात घेऊ. तर आता ह्या दम्याच्या निमित्तानं किंवा आता हे पण पहा की आता कोरोनाच्या काळामध्ये लोकांना सांगितलं जातं किंवा पॅनिक होऊ नका, म्हणजे घाबरू नका. घाबरू नका. घाबरल्याने तुमच्यातली प्रतिकारशक्ती कमी होते आणि प्रतिकारशक्ती ही आजारावर मात करण्यासाठी आवश्यक असते. म्हणजे कोरोनावर मात करायला आपल्यातली प्रतिकारशक्ती काम करते आणि तुम्ही जर घाबरलात, आपण जर घाबरलो तर ती प्रतिकारशक्ती कमी होते, कारण सगळी शक्ती त्या घाबरण्यामध्ये वेस्ट होते. म्हणून न घाबरता त्याला फेस करा, ते स्वीकारा का हे असं असं आहे. मग त्याच्यावर जे काही उपचार आहेत ते उपचार करा. जे काय आता गरम पाणी आहे किंवा काढा आहे किंवा काही आपल्याला औषधं दिलेली आहेत, विश्रांती आहे आणि आपल्यासाठी एक फार मोठं साधन आपल्या हातात आहे, ते म्हणजे सती साधना आहे. मी तर म्हणतो ह्याचा मी पण अनुभव घेतलेला आहे. गेल्या वर्षी आमच्या घरातले सगळे बाधित होते आणि सगळे ऍडमिट होते, परंतु आता मी असं त्याचं असं गवगवा करत नाही की ह्याच्यामुळे ते झालं, पण अनुभव आहे माझा हा. कारण त्याच्यामुळे जे काही तणावातून मी मोकळा होतो. आमच्या मॅडम आता सुनंदानी ते गेल्या वर्षी त्या वाचल्या थोडक्यात. हा, मी पण तो अनुभव घेतलाय ना. हा अनुभव त्यांनी मागच्या वर्षी सांगितला, पण ऑनलाईन सांगितला, तो रेकॉर्ड आहे. तर त्याच्यातून वाचल्या, परंतु मी घाबरलो नाही. माझी मुलगी पण ऍडमिट होती, जावई पण ऍडमिट होते आणि सुनंदा एकाच वेळेला तिघं ऍडमिट होते. मला थोडासा त्रास जाणवत होता, कारण मी दवाखान्यात जायचो, डबा द्यायचो आणि त्याला वातावरण नवीनच सुरुवात झाली होती, काही ना काही ते असणार आहे आजूबाजूला ते. परंतु मला म्हणजे कसं आहे की एक भयरहित अवस्था जी आहे, अभय अवस्था जी आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ती प्रतिकार शक्ती असेल आणि त्यांनी त्याच्यावर मात केली. नंतर मग जे काही पॅरासिटामॉल वगैरे त्या गोळ्या कधी मध्ये घ्यावं लागायचे, समजा ताप वगैरे आला तर किंवा जाणवलं तर. काढे काढे आम्ही रेग्युलर घ्यायचो सकाळ संध्याकाळ. आणि जे विटॅमिनची गोळी आणि विटॅमिनचे बाकीचे जे काजू किसमिस बदाम वगैरे जे आहेत त्याचं थोडं थोडं आम्ही, तर ह्या सगळ्यांनी आणि मनस्थिती व्यवस्थित ठेवल्यानं त्याच्यावर आपोआपच मात करतात, हा अनुभव आहे. तर फार महत्वाचं आहे. अरुण कसबे सरांचा वेगळा अनुभव आहे, मला वाटतं त्यांनी आज बोलून टाकावा तो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. आवाज येतोय? हो येतोय सर. आवाज येतोय सर? हो स्पष्ट येतो, स्पष्ट येतो. माझा अनुभव असा आहे, मला जवळजवळ 35 वर्षापासून त्रास होता भीतीचा. भीती म्हणजे असं काहीच नसायचं, पण उगाचच भीती वाटायची, श्वास गुदमरतोय काय. नाही तुमचा डॉक्टरकडे तो गेल्यानंतर अनुभव पण सांगा सर, तुम्ही तुमचा ट्रेनचा अनुभव सांगा. ती उगीच भीती हो. नाही, ती मनात बसलेली भीती आहे, ती सांगा तुम्ही. मी हायस्कूलला होतो, बोर्डिंगला होतो सोलापूरला, लहान होतो. हो. आणि बोर्डिंग मधले दादासाहेब गायकवाड वारले नाशिकला, त्यावेळेला बोर्डिंग मधले सगळे मागासवर्गीय असल्यामुळं सगळेच निघाले तिकडे. मी एकट्यानं कुठं राहायचं, त्यामुळे नाही लागलं, त्यांच्याबरोबर जावं लागलं मला रेल्वेनं. आणि तिकीट कोणाकडे आहे, बोर्डिंगची मुलं फुकटच. तिथं मडमाड स्टेशनवर आम्हाला पकडलं. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना खाली घेतलं आणि दुसरी एक गाडी आली होती, त्या गाडीने परत जावं म्हणून सांगितलं, तुम्हाला पुढे जाता येणार नाही. जी मोठी मुलं होती, विद्यार्थी होती, त्यांनी आम्हाला ते रेल्वेत असं गर्दी फार आत फेकून दिलं असं. त्यावेळेला माझं डोकं टपाला, रेल्वेच्या आत डब्यात टपाला लागलेलं होतं, पाय खाली टेकलेलं नव्हते, इतकी गर्दी होती. मला इतकं दुमरलं, खराच होतं काही वाटायचं. गाडी चालू झाल्यानंतर कसं तरी खिडकीच्या ह्याला आलो आणि मग जरा बरं वाटलं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी मी कॉलेज झालं, नोकरी लागली, 2-3 वर्ष नोकरी झाली आणि ट्रेनिंग
ऑफिसचं. त्या ट्रेनिंगला पुण्याला गेलो. मग अभ्यास करत असं बसलो असतो, रात्री 2:30 वाजले होते. एकाएकीच तो इन्सिडेंट मला आठवला आणि त्यावेळेपासून मला प्रसंग गुद आठवला. मारायचं चालू झालं. हा 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 आणि मग त्या दिवशी 3 दिवस सलग झोप नाही आली. मला झोप नव्हती. मध्ये गुद मारायचं. फार त्रास झाला. मग तिथून आलो, गावी आलो रजा टाकून. मग घरी आपल्या माणसाजवळ आल्यावर काय वाटलं नाही, ते विसरायचं. आता 35 वर्ष झाली मला फार त्रास होता. माझे सहकारी मागाडे आहेत, त्यांना माहित आहे. आम्ही दोघं एसटी निघालो. एसटीचा दरवाजा लागला का गुद मारायचा. आम्ही तिकीट काढलेलं खाली उतरायचं. माझ्यामुळे त्यांनाही उतरावं लागायचं. इतका त्रास होता. ह्यात ध्यान करायचो त्यावेळेला काही सिनियर लोक म्हणायचे असं झालं का ध्यान करा, पण तशा वेळेला ध्यानच होत नव्हतं, जास्तच गुद मारायचं. फार त्रास झाला. ही आपल्या सती साधनेचा अनुभव घेतल्यापासून मला जवळजवळ 80% पूर्ण कमी झाले. होतं कधीतरी, पण इतकं नाही. 80% कमी झाले. त्यामुळे मला माझ्या इतका कुणालाच फायदा झाला नाही असं वाटतं. वा वा, छान. फार महत्वाचा अनुभव आहे त्यांचा. मला फार प्रेरणा मिळते याच्यातून, त्यांच्या अनुभवातून. आणि ते सिरियसली प्रॅक्टिस करतात. फार छान. आणि बऱ्याच गोष्टी सापडतील पुढे तुम्हाला, अशी आशा आहे. तर अजून कोणाला काय उत्स्फूर्तपणे बोलायचं असेल? मायाताई. जय भीम सर. जय भीम, जय भीम. बोला. मी तुमचं ऐकत आहे, काय काय बोलत. तर 7:25 झालेत. अजून काही बोलण्यासारखं नसेल तर आपण या ठिकाणी थांबूयात का? हॅलो. हा हा, बोला. सर, याचा एक दुःख जे आहे, स्वागतांनी सांगितलेलं की जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जे पुरुष जागृत असतात ते ह्या दुःखमुक्ती करू शकतात. म्हणजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात आलं, ते जागृत असल्यामुळे लक्षात आलं की ही जे मागासवर्गीय जे लोक आहेत किंवा गरीब लोक आहेत, दलित म्हणतो आपण त्यांना, की यांना दुःख आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर मग ह्या दुःखाचं कारण काय आहे म्हणून त्यांनी अनेक चळवळी केल्या, अनेक पुस्तकं लिहिले, ते कारण शोधून काढलं, शूद्रपूर्वी कोण होते वगैरे वगैरे भरपूर पुस्तकं लिहिली. त्यानंतर मग त्यांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांच्या दुःखमुक्तीचा मार्ग त्यांनी आपल्याला दिला. आणि खरोखरच ज्या 60-70 वर्षापूर्वीची जी काही परिस्थिती होती, ती म्हणजे संविधान लागू होण्याच्या पूर्वीची जी काही परिस्थिती होती आणि आताची परिस्थिती पाहिली तर खरोखरच मानव जे आहेत, गरीब लोक आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, ते खरोखर त्यांच्या दुःखातून मुक्त झालेले आहेत. आणि ही जी काही त्यांची जागृतीची अवस्था जर आपल्या सर्वांना जर मिळाली तर खरोखर आपण बाबासाहेब सारखे इतकं काम करू शकणार नाही, परंतु किमान आपलं जीवन सुखी ठेवू शकतो, आपले फॅमिली सुखी ठेवू शकतो. आपला जो काही समाज, आपण जिथपर्यंत समाजामध्ये उठतो बसतो, त्यांच्याशी संपर्क असतो, त्या समाजाला आपण सुखी ठेवू शकतो. हे यातून मला जाणवलंय. आणि आताचे जितके अनुभव सांगितले त्या अनुभवातून एक लक्षात आलं की सती साधनेमुळे एक प्रकारचा कॉन्फिडन्सही तयार होतो. आणि त्या कॉन्फिडन्सनी सुद्धा
आपण बऱ्याचशा दुःखावरती मात करू शकतो. आणि प्रथमतः दुःख येण्या अगोदर सुद्धा आपल्याला कल्पना येऊ शकते आणि जरी दुःख आलं तरी त्यावर आपण मात करू शकतो. हे आपल्या आजच्या ह्या सेशन मधून मला लक्षात आलेलं आहे. जय भीम सर. फार महत्वाचं बोलले तुम्ही. फक्त एक गोष्ट याच्यामध्ये ऍड करतो. संविधानापर्यंत आपण येतो, परंतु बुद्ध आणि त्यांच्या धम्मापर्यंत येत नाही कधी कधी बऱ्याच वेळेला. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेबांचा जो अंतिम ग्रंथ आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म, आणि त्यांचं जे अंतिम सगळ्यात महत्वाचं जे पाऊल आहे बुद्ध धम्माचा स्वीकार, तर बाबासाहेबांना फक्त मागासवर्गीयांचं दुःख दिसलं असं नाही. बुद्धांसारखं त्यांना सगळ्या जगाचं दुःख दिसलेलं आहे, त्यांना सगळ्या देशाचं दुःख दिसलेलं आहे. आणि मागासवर्गीय समाजामध्ये जन्माला आल्यामुळं ते एक आधी दिसलं हे ते होतच. ते कारण माणूस आधी स्वतःचा विचार करतो, मग घराचा विचार करतो, मग आपल्या समाजाचा विचार करतो, आपल्या जातीचा विचार करतो, मग राज्य, मग देश, मग जग, असं असं ते एक हे असतं. ते साहजिक असतं की बाबासाहेबांनी मागासवर्गीयांना, तथाकथित मागासवर्गीयांना घेऊन, दलितांना घेऊन जी चळवळ सुरू केली, आणि शेवट त्यांनी जो केलेला आहे तो संपूर्ण मानवाच्या हिताचा विचार करून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केलाय. आणि त्यांनी असं म्हटलंय की संपूर्ण देशाला, भारताला सुद्धा ह्या मार्गावर यावंच लागेल. इतकंच नाही, जगाला सुद्धा बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. आपण याच्यावर बऱ्याच वेळा प्रकाश साधू टाकलेला आहे. साधू साधू सर. हा, याच्यावर आपण बऱ्याच वेळेला प्रकाश टाकलेला आहे. बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या शिकवणीतला समान धागा, समान सूत्र जर कोणता असेल तर ते जागृतीचं सूत्र. रोज करणार, मी संपलं का लगेच करणार. 2-3 लिटर संपलं. बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या शिकवणीतला जो समान धागा आहे हे जागृतीचा आहे, तो सतीचा आहे. बाबासाहेबांचं सुद्धा एक महत्वाचं व्याख्यान आहे, प्रवचन आहे, भाषण आहे. ते आहे जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. किंवा एका ठिकाणी त्यांनी म्हटलं, जागृतीचा विस्तव कधीही विजू देता कामा नये. ते सतीच आहे, ही जागृती आहे. जागृती खूप मोठं काम करते. म्हणून बाबासाहेबांनी कोणतं काम केलं तर जनजागृतीचं काम केलेलं आहे. समाजाला जागृत करायचं काम त्यांनी जास्त. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती दिलेली आहे तर जागृतीची, आणि त्याच्या आधारे स्वावलंबनाची. स्वतःचे प्रश्न सोडवा. तर तो स्वातंत्र्य, ते स्वावलंबन, स्वातंत्र्य, आणि मग त्याच्या अनुषंगाने समता, बंधुत्व, न्याय वगैरे ह्या गोष्टी पुढे येतात. त्या मग त्या होतात. परंतु पहिली गोष्ट म्हणजे जागृत व्हा, स्वावलंबी व्हा, स्वतःचा प्रश्न स्वतः हातात घ्या. दुसरा कोणी आपला प्रश्न सोडवायला येत नाही. ज्याने त्याने, काय शब्द त्यांचे, ज्याने त्याने आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली पाहिजे, स्वतःच्या शिरावर घेतली पाहिजे, असे त्यांचे शब्द. स्वतः म्हणजे स्वावलंबन शिकवलं, आणि ते स्वावलंबन जागृतीच्या आधारावर शक्य आहे. आणि आपण आता आणखीन एक गोष्ट, एक पत्र मी अनेक लोकांना फॉरवर्ड केलेलं आहे. एक पत्र एका व्यक्तीनं लिहिलेलं आहे, आणि त्या पत्राचं जे टायटल आहे ते म्हणतात की बाबासाहेबांनी आठवतं का सर तुम्हाला ते पत्र? दिवटे सर, काय म्हटलं त्यांनी? त्यांनी असं म्हटलंय, बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं. हे सगळ्यांना मी पत्र पाठवलेलं आहे. आम्हाला म्हणजे ते अर्थातच ते तथाकथित दलित समाजातले नाहीत, ते इतर परंतु त्यांनी ते फार प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे की बाबासाहेबांचं काम जे आहे हे फक्त दलितांसाठी नव्हतं, हे सगळ्यांसाठी होतं. आम्हाला त्यांनी माणसात आणलं. आणि आता हे सगळ्या जगाला पटायला लागलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की बाहेरच्या देशातले लोक देखील बाबासाहेबांचा विषय घेऊन ते संशोधन करतायत, PhD करतायत.
हे आता काही आता लपून राहिलं नाही, किंवा हे आता बाबासाहेब हा आपला माणूस असं आता फार यानं म्हणण्याची हे नाही, तो ते सगळ्यांचे झालेले आहेत. कारण त्यांची जी मनाची जी काही विशालता आहे, व्यापकता आहे, माणुसकीचा भाग आहे, तो बुद्धांकडे ते वळाले. त्याचं कारणच ते का त्यांची स्वतःची पण प्रवृत्ती तशीच होती. त्यांची स्वतःची प्रवृत्तीच बहुजन हिताय बहुजन सुखाय होती. म्हणून ते बुद्धांकडे वळाले आणि आपल्यालाही तो मार्ग दाखवला. याच्यात नवल वाटत नाही, कारण त्यांची प्रवृत्तीच ते स्वतः तसे होते. तर त्या दोघांमधला जो समान धागा आहे तो जागृतीचा आहे, माणुसकीचा आहे. म्हणून अशा महामानवांना दुःख, मुक्ती असे विषय त्यांना ते आपोआपच येतात त्यांच्यामध्ये. आपल्याला त्याच्यातून प्रेरणा मिळावी अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. तर या ठिकाणी आपण थांबायचं का? सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी थांबू आणि उद्या अशाच प्रकारे हिंदीचं सत्र असेल. ज्यांना यायचं असेल, हिंदी आवडत असेल, हिंदीतली चर्चा, त्यांनी त्या चर्चेमध्ये सहभागी व्हायला हरकत नाही. परंतु विषय अशाच प्रकारचा असेल उद्याचा. आणि नंतर पुढच्या शनिवार रविवार पासून आपल्याला लेवल 1, 2, 3 हे दर महिन्याला चालेल. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या शनिवार रविवारी. त्याच्यामध्ये आपण जरी आपण प्रत्येक वेळेला L1, L2, L3 जरी म्हणत असलो तरी प्रत्येक वेळेचे अनुभव वेगवेगळे असतील. त्यातली डेप्थ वेगवेगळी असेल, खोली वेगवेगळी असेल, हे लक्षात घेऊ. L1 म्हणजे प्रत्येक वेळेला L1 एक सारखं नसणार आहे. त्याच्यामध्ये अनेक विषय आपण जोडत जाणार आहोत आणि चौथ्या शनिवारी आपण अशाच प्रकारे एकत्र येणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांचे मी आभार मानतो. सर्वांनी फार मोकळेपणानं आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत, मोकळेपणानं बोललेले आहात. आणि आता हा व्हिडिओ जे लोक ऐकतील त्या सर्वांना त्याच्यातून निश्चित प्रेरणा मिळेल. त्याचे रिपोर्ट मला नंतर कळतातच. आता पुढच्या 24 तासातच बघा हा व्हिडिओ 100 लोकांनी पाहिलेला असेल आपल्या व्यतिरिक्त. अरे वा, छान. हा. धन्यवाद सर, खूप सुंदर आजचं सेशन झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी कळाल्यात. आपल्या धम्मकार्याला खरोखर वंदन. जय भीम सर. आपल्याला सगळ्यांना मिळून हे काम करायचं जय आहे भीम हे लक्षात सर्वांना. घ्या. धन्यवाद. जय भीम.